खामगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा समारोप झाला. रस्ता सुरक्षा मोहिमेचा भाग म्हणून खामगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रस्ता सुरक्षा मोहीम ही भारत सरकारची विशेषतः रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची एक राष्ट्रीय उपक्रम आहे, ज्याचा उद्देश रस्ते सुरक्षेबद्दल जागरूकता आणि निर्माण करून रस्ते अपघात आणि मृत्यू कमी करणे आहे, ज्यामध्ये हेल्मेट आणि सीट बेल्ट घालणे, मद्यपान करून वाहन न चालविणे, वेग मर्यादा पाळणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे याचा समावेश आहे, ज्यामुळे रस्ता सुरक्षा आणि सामूहिक जबाबदारी बनते. सरकारी आदेशानुसार वर्षातून 2दा रक्तदान शिबिराचे आयोजन रस्ते सुरक्षा मोहिमेत समाविष्ट आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय खामगाव MH56 द्वारे आज 23 जानेवारी 2026 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत खरब यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक हेमंत गावंडे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आशिष इंगळे, मनोज शेडके, लता कानडे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुमारे 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रस्ता सुरक्षा मोहीम ही भारत सरकारची विशेषतः रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची एक राष्ट्रीय उपक्रम आहे. यावेळी हेमंत गावंडे, मोटर वाहक निरीक्षक यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया.